मित्रांनो, आज आपण चापोली जवळील 4 किलोमीटर लांब असलेल्या आनंदवाडी या ठिकाणी आलेले आहोत. ही आहे आनंदवाडी. जसं गाव तसं नाव आहे. ही आनंदवाडी काही क्षणात दाखवतो तुम्हाला मी. मित्र योगेश कांबळे यांच्या कुंकुवाच्या कार्यक्रमासाठी मी राजेश बलभीम आणि राज जोंधळे आलेलो आहोत या ठिकाणी. तर आनंदवाडी हे गाव इतकं प्रेमळ आणि इतकं खरंच खूप छान आहे की आमचा आनंद ह्या गावामध्ये खूप रमलेला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ घेतोय मी. तर कसं वाटत आहे तुम्हाला पण बलभीम सर? एकच नंबर. कसं आहे गाव दाभाडे? खूपच छान आहे. जोंधळे सर कसं आहे गाव? खूपच छान आहे. खूपच असं मन प्रसन्न झालं या गावातून. ह्या गावाची खासियत एक आहे. हिरवं निसर्ग आहे. हां, काय म्हणत बोला जोंधळे सर. हिरवं निसर्ग आहे. सगळीकडे हिरवगार आहे. थंड वारा आहे. हां, फुल वातावरण आहे. सगळीकडे हिरवळ. सगळीकडे हिरवळ आहे. मी काही नावं आणि काही आडनावं खूप स्पेशल आहेत ते दाखवतो तुम्हाला. तर या ठिकाणी एक टपरी आहे. ही टपरी यदुनाथ पान स्टॉल म्हणून आहे. यदुनाथ हे नाव खूपच छान आहे. खूप छान वाटलं हे यदुनाथ नाव ऐकून. लातूर जिल्ह्यामधील चाकूर तालुक्यामध्ये चापोलीपासून मात्र 4 किलोमीटरवर आहे हे आनंदवाडी गाव. या ठिकाणी हा खूप सारा मोठा स्पेस आहे आनंदवाडीचा. स्पेस दाखव. हे अशा प्रकारचे बंगले पण आहेत आनंदवाडीमध्ये जे पी खूप अट्रॅक्टिव्ह करतात. एक निसर्गरम्य वातावरणाने रुजलेलं हे गाव आहे आनंदवाडी. नंतर आपल्या लक्षात येतं की वाडी म्हणजे छोटंसं काहीतरी असेल असं, पण खूपच नावाहून खूप अलग हे असं गाव आहे. आणि हे पाहू शकता तुम्ही, हे लेकरं इकडं मस्त एन्जॉय करतात, खेळतात. आणि झाडी आहे, खूप छान झाडी आहे या ठिकाणी. स्पेस दाखवा. या ठिकाणी आपल्या आजी पण काय बसलेले आहेत या ठिकाणी बोलत. या ठिकाणी हे केले ठिकाणी अजून एक नाव आहे आडनाव धावड. आणि अजून या ठिकाणी हे दुसरं आडनाव नाचारी. दुसरं एक आडनाव लांडगे. दुसरं एक फेमस आडनाव दाखवतो तुम्हाला. हे आदरवाड परिवार. आदरवाड आडनाव खूपच छान आहे. या ठिकाणी आमचे योगेश कांबळे यांचे सासरवाडीचं आडनाव या ठिकाणी दाखवत आहे तुम्हाला. हे आहे आठखिळे. योगेश कांबळे यांच्या सासरवाडीचं आडनाव आहे आठखिळे.